नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गायडन्स फॉर बेटर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक सचिन पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. BEd प्रथम वर्ष पेपर समकालीन भारत आणि शिक्षण म्हणजेच कंटेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन या विषयाची बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात म्हणजेच MCQ धर्तीवर संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करणारे 2 अति महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी बनवलेले असून त्यातील भाग 1 आपण आता पाहतोय. चला तर बघूयात मग ते महत्त्वपूर्ण MCQ प्रश्न कोणते आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास यश मिळवून देणार आहेत. तर ते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न त्यामधील वैदिक काळातील शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब भाषा होते. पर्याय असतील संस्कृत, हिंदी, पाली, मराठी. योग्य उत्तर राहील संस्कृत. प्रश्न क्रमांक 2 टिंबटिंब हे भारतीय शिक्षण आयोगाचे सचिव होते. पर्याय असतील प्रोफेसर यशपाल, डॉक्टर बूच, डॉक्टर JP नाईक, डॉक्टर DS कोठारी आणि योग्य उत्तर असेल डॉक्टर JP नाईक. तिसरा प्रश्न अभ्यासक्रमात 10 गाभाभूत घटकांचा समावेश टिंबटिंब सालच्या शैक्षणिक धोरणाने केला. पर्याय असतील 1986, 1992, 1968, 1995. योग्य उत्तर असेल 1986. मोफत व सक्तीचे शिक्षण याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंबव्या कलमामध्ये आहे. पर्याय असतील 28, 30, 45 आणि 14. योग्य उत्तर राहील कलम 45. पुढचा प्रश्न शिक्षक संपूर्ण वर्गाला उद्देशून प्रश्न विचारतात. ही आंतरक्रिया टिंबटिंब प्रकारची आहे. पर्याय असतील शिक्षक विद्यार्थी, शिक्षक समूह, विद्यार्थी शिक्षक किंवा वरील सर्व. योग्य उत्तर राहील शिक्षक समूह. 6वा प्रश्न पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टिंबटिंब साली निश्चित करण्यात आले. पर्याय असतील 1964, 1968, 1986, 2005. योग्य उत्तर असणार आहे 1968. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये भारताने गॅट्स करारावर स्वाक्षरी करून खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. पर्याय आहेत 1995, 1994, 1996, 1998. योग्य उत्तर 1995. विद्यार्थी त्याच्या जीवनात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी टिंबटिंब जीवन कौशल्यांचा वापर करेल. पर्याय असतील समस्या निराकरण, दुसरा पर्याय स्वआकलन, तिसरा पर्याय समानुभूती आणि चौथा पर्याय ताणतणावाचे व्यवस्थापन. योग्य उत्तर आहे समस्या निराकरण. पुढचा प्रश्न आहे वैदिक काळात टिंबटिंब संकल्पना ही सृष्टीतील विविध घटनांमागील नियामक तत्व होती. पर्याय असतील ऋतू, त्रितत्वे, उपनिषद आणि चौथा पर्याय धर्म. योग्य उत्तर आहे धर्म. 10वा प्रश्न शाळा ही टिंबटिंबची आदर्श प्रतिकृती आहे. पर्याय असतील संस्कृती, समाजाची, साहित्याची, राष्ट्राची. योग्य उत्तर आहे शाळा ही समाजाची आदर्श प्रतिकृती आहे. 11वा प्रश्न आहे सारनाथ येथील पहिल्या प्रवचनात गौतम बुद्धांनी टिंबटिंबचा उपदेश केला. पर्याय आहे त्रिपिटकांचा, योगविद्येचा, आर्य सत्याचा, समाधीचा. योग्य उत्तर आहे आर्य सत्याचा. पुढचा प्रश्न सहजीवनासाठी अध्ययन हा टिंबटिंब आयोगाचा 3रा स्तंभ आहे. पर्याय आहेत नियोजन, डेलार्स, कोठारी, सायमन. योग्य उत्तर आहे डेलार्स आयोगाचा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. पर्याय आहेत सॅम पित्रोदा, दुसरा पर्याय यशपाल, डॉक्टर राजीव गांधी आणि मनमोहन सिंग. योग्य उत्तर आहे सॅम पित्रोदा. NCFचे पूर्ण रूप राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. 16वा प्रश्न आहे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब होते. पर्याय असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, आचार्य कृपालानी, डॉक्टर आंबेडकर. योग्य उत्तर असेल डॉक्टर आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना टिंबटिंब वर्षी स्वीकारली गेली किंवा टिंबटिंब साली स्वीकारली गेली. पर्याय असतील 26 नोव्हेंबर 1949,
26 नोव्हेंबर 1950, 26 जानेवारी 1950 आणि 15 ऑगस्ट 1947. योग्य उत्तर राहील 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी टिंबटिंब साली सुरू झाली. पर्याय आहेत 15 ऑगस्ट 1947, दुसरा पर्याय 26 नोव्हेंबर 1949, तिसरा पर्याय 26 जानेवारी 1950 आणि चौथा पर्याय 26 डिसेंबर 1949. योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न, टिंबटिंब जागतिक संघटनेने 10 जीवन कौशल्ये सुचवली. पर्याय असतील, पहिला पर्याय युनो, दुसरा पर्याय WHO, तिसरा पर्याय युनिसेफ, चौथा पर्याय WHT. योग्य उत्तर आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी भारतीय घटनेच्या टिंबटिंब कलमान्वये दिली जाते. पर्याय कलम 16, कलम 17, कलम 45, कलम 46. योग्य उत्तर असेल कलम 16 कलमान्वये. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब होते. पहिला पर्याय संस्कृत, दुसरा हिंदी, तिसरा मराठी आणि चौथा पाली. योग्य उत्तर आहे पाली. पुढचा प्रश्न आहे, चिरंतर विकासासाठी इसवी सन टिंबटिंबमध्ये जागतिक परिषद झाली. जोहान्सबर्ग या ठिकाणी झालेली ही परिषद आहे. पहिला पर्याय असेल 2004, 2005, 2002 आणि 2003. योग्य उत्तर राहील 2002. देशातील अल्पसंख्याक नागरिकांना शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा व प्रशासन करण्याचा अधिकार घटनेने टिंबटिंब कलमान्वये दिला आहे. पर्याय आहेत कलम 30, कलम 29, कलम 28 आणि कलम 15. योग्य उत्तर असणार आहे कलम 30. पुढचा प्रश्न आहे, प्रज्ञावान मुलांचा बुद्ध्यांक टिंबटिंबपेक्षा जास्त असतो. पर्याय 40, 80, 60 आणि 140. योग्य उत्तर राहील 140. 1964च्या भारतीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. पर्याय डॉक्टर कोठारी, डॉक्टर दवे, डॉक्टर यशपाल, डॉक्टर मुदलियार. उत्तर राहील डॉक्टर कोठारी. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम शिक्षण व्यवस्थेमध्ये माध्यमिक शिक्षण टिंबटिंबमध्ये दिले जात होते. पर्याय आहेत मक्ताब, मदरसा, दरगाह, विहार. योग्य उत्तर आहे मदरसा. पुढचा प्रश्न, 10+2+3 ही शिक्षण व्यवस्था टिंबटिंब यांच्या मार्फत आणली गेली. पर्याय राहतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, कोठारी आयोग, राधाकृष्ण आयोग. योग्य उत्तर आहे कोठारी आयोग. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा उपयोग करण्याची क्षमता टिंबटिंब होय. पर्याय आहेत अज्ञान, दुसरा पर्याय ज्ञान, विज्ञान आणि कल्पना. योग्य उत्तर आहे ज्ञान. पुढचा प्रश्न आहे, समावेशक शिक्षण व्यवस्था टिंबटिंब साठी राबवली गेली. पर्याय आहेत विशेष बालके, दुसरा पर्याय आहे प्रौढ, तिसरा पर्याय स्त्रिया, चौथा निरक्षर. योग्य उत्तर आहे विशेष बालके. पुढचा प्रश्न आहे, माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. पर्याय डॉक्टर कोठारी, डॉक्टर मुदलियार, डॉक्टर दवे, डॉक्टर सायमन. योग्य उत्तर आहे डॉक्टर मुदलियार, डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार हे माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते. यास माध्यमिक शिक्षण आयोग किंवा मुदलियार आयोग असंही संबोधलं जातं. पुढचा प्रश्न आहे, सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना टिंबटिंबमध्ये जोमेटियन येथे झालेल्या जागतिक परिषदेमधून पुढे आली. पर्याय आहेत 1990, 1989, 1992, 1985. योग्य उत्तर आहे 1990. तर ही जागतिक परिषद थायलंड या देशामध्ये जोमेटियन या ठिकाणी झालेली होती 1990मध्ये. प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, खडू फळा मोहीम टिंबटिंबच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून आली. पर्याय 1968, 1986, 2005, 2020. योग्य उत्तर आहे 1986. पुढचा प्रश्न, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास हे शीर्षक टिंबटिंब आयोगाच्या अहवालाचे होते. पर्याय आहेत 1952-53, दुसरा पर्याय 1964-66 कोठारी आयोग,
तिसरा पर्याय 1948 राधाकृष्ण आयोग. चौथा पर्याय आहे राष्ट्रीय ज्ञान आयोग. योग्य उत्तर आहे 1964-66 कोठारी आयोग. त्याचं शीर्षक होतं शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ज्ञान आयोग म्हणजेच ज्ञान आधारित अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब कमिशनने शिक्षणाचे 4 स्तंभ सांगितले. पर्याय ब्रुटलँड कमिशन, दुसरा पर्याय ब्लूम कमिशन, तिसरा पर्याय डेलार्स कमिशन आणि चौथा पर्याय आहे पित्रोदा कमिशन. योग्य उत्तर आहे डेलार्स कमिशन. पुढचा प्रश्न चिरंतर विकासाशी संबंधित कमिशन टिंबटिंब होय. पर्याय डेलार्स कमिशन, दुसरा पर्याय ब्रुटलँड कमिशन, तिसरा पर्याय दवे कमिशन आणि चौथा सुकथनकर कमिशन. योग्य उत्तर आहे ब्रुटलँड कमिशन. पुढचा प्रश्न आहे शिक्षणाचा अधिकार अधिनियम टिंबटिंब वर्षापासून लागू झाला. पर्याय 2005, 2010, 2015, 2017. योग्य उत्तर आहे 2010. पुढचा प्रश्न भारतात टिंबटिंबपासून आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली. पर्याय आहेत 1990, 1991, 1992, 1995. योग्य उत्तर राहील 1991. पुढचा प्रश्न समाजामध्ये आढळून येणाऱ्या भाषिक, जातीय, राजकीय, धार्मिक विविधतेस टिंबटिंब विविधता म्हणतात. पर्याय सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय. योग्य उत्तर आहे सामाजिक विविधता. पुढचा प्रश्न आहे संकुचित प्रादेशिक, वर्गीय व पक्षीय हिताचा त्याग करून राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याच्या वृत्तीला प्रेरणा देणारी मनोभूमिका तयार करणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. ही व्याख्या टिंबटिंब यांची आहे. पर्याय राहतील डॉक्टर सरोजिनी रेगाणी, कोठारी आयोग, डॉक्टर संपूर्णानंद, डॉक्टर राधाकृष्णन. योग्य उत्तर आहे डॉक्टर संपूर्णानंद. पुढचा प्रश्न आहे 1983 मध्ये पर्यावरण आणि विकास यांच्या अभ्यासासाठी जागतिक पातळीवर आयोगाची स्थापना झाली. या आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. पर्याय सँडर्स, ब्रुटलँड, डॉक्टर ब्लूम, डॉक्टर कोठारी. योग्य उत्तर आहे डॉक्टर ब्रुटलँड. पुढचा प्रश्न आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य टिंबटिंब दर्शवते. पर्याय राहतील समता, दुसरा पर्याय सार्वभौमत्व, तिसरा पर्याय राष्ट्रीय ऐक्य, चौथा पर्याय न्याय. योग्य उत्तर राहील राष्ट्रीय ऐक्य. पुढचा प्रश्न आहे भारतीय समाजात जात ही टिंबटिंब ठरते. पर्याय राहतील जन्मावरून, व्यवसायावरून, पोशाखावरून का स्वभावावरून. योग्य उत्तर आहे जन्मावरून. पुढचा प्रश्न आहे माणूस घडविण्यासाठी शिक्षण हा डेलार्स आयोगाचा टिंबटिंब स्तंभ आहे. पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. योग्य उत्तर राहील चौथा. डेलार्स आयोगाचे आपण 4 क्रमाने स्तंभ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे सारनाथ येथील पहिल्या प्रवचनात गौतम बुद्धांनी आर्य सत्याचा उपदेश केला. पुढचा प्रश्न आहे सदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रामुख्याने टिंबटिंबला महत्त्व दिले पाहिजे. पर्याय भाषेला, दुसरा पर्याय भूप्रदेशाला, तिसरा पर्याय मताला, चौथा पर्याय आहे पोशाखाला. योग्य उत्तर आहे मताला. वोटिंग करणं, मताला. पुढचा प्रश्न आहे समावेशक शिक्षण व्यवस्था टिंबटिंबसाठी राबवली जाते. उत्तर आहे विशेष बालके. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब या देशात सर्वाधिक सामाजिक विविधता आहे. पर्याय असतील भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश. योग्य उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे सन टिंबटिंबमध्ये देशाने खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण धोरण स्वीकारले. पर्याय 1983, 1992, 1987, 1991. योग्य उत्तर राहील 1991. पुढचा प्रश्न आहे मुस्लिमकालीन शिक्षणात प्रवेश देताना विद्यार्थ्यांचा एक समारंभ केला जात होता त्यास टिंबटिंब असे म्हणत. पर्याय आहेत बिस्मिल्ला खाणी, दुसरा पर्याय उर्दू भाषा खाणी, तिसरा पर्याय फारसी खाणी, चौथा आहे जर फिशाणी. योग्य उत्तर आहे बिस्मिल्ला खाणी. पुढचा पर्याय आहे प्रश्न आहे संकुचित प्रादेशिक हिताचा त्याग करून राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दृष्टिकोन निर्माण करणे म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय समाजवाद,
मार्क्सवाद, राष्ट्रीय एकात्मता, प्रांतरचना. योग्य उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणाचे प्रमुख ध्येय टिंबटिंब असावे. पर्याय आहेत राष्ट्रनिष्ठा, विश्वबंधुत्व, धार्मिकता, दहशतवाद. योग्य उत्तर असेल विश्वबंधुत्व. आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंब हे उद्दिष्ट सर्वसमावेशक शिक्षणाचे नाही. पर्याय आहेत सामाजिकीकरण, शारीरिक पुनर्वसन, स्पर्धावृत्ती आणि भावनिक पुनर्वसन. योग्य उत्तर राहील स्पर्धावृत्ती. तर अशा प्रकारे या पहिल्या भागामध्ये जवळजवळ आपण 53 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. पुढील उपयुक्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही याच क्रमातील भाग क्रमांक 2 जरूर बघा. हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर तुम्ही हा माझा गायडन्स फॉर बेटर लाईफ हा यूट्यूब चॅनल जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि असेच मागील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्हाला मिळण्यासाठी किंवा माझे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी हा माझा चॅनल बेल आयकॉन क्लिक करून सबस्क्राईब करा. थँक्यू.